दरम्यान महाराष्ट्र हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा असून मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ पाठवलेलं आहे अशी प्रतिक्रिया दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय आपण पाहूया। सर्व जनतेला शुभेच्छा। त्यामुळे हे राज्य महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे। या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखली जाते, एक सलोख्याचं वातावरण आपल्या राज्यामध्ये आहे, ही आपली परंपरा आहे। आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत। कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे। त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत। कालच जनरलला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली, त्याच्यामध्ये CM साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत। मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये भांगे हे होते, वेगवेगळे विधी व न्याय खात्याचे पण काही लोक होते, पण भांगे यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे। अजून 1-2 डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे ते चर्चेला गेलेले आहेत। GR वेगवेगळे काढले, त्याचे सगळे माहिती भांग्यांना माहिती असल्यामुळे तेच तिथं बोलायला गेले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।